कराड दक्षिणे डॉक्टर अतुलबाबा भोसले विजयी। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा दारुण पराभव। सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या आणि काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी हॅट्रिक साधण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या महाविकास आघाडीचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारुण पराभव केला। सुमारे 38,366 मतांनी डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी आपला 15 वर्षाचा वनवास संपवत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवले। भाजप उमेदवार अतुल भोसले यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाची धूळ चारत पुन्हा अतुलबाबा एकदा जायंट किलर ठरले आहेत। विशेष म्हणजे कराड दक्षिण सोबत कराड उत्तर आणि कराड पाटण मतदारसंघात महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे। कराड हे महाराष्ट्राला मुख्यमंत्री देणारे शहर, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं गाव, कृष्णा कोयना यांच्या प्रीतिसंगमावर वसलेले हे शहर राज्याच्या शुगर बेल्ट मधलं महत्त्वाचं शहर। ऊस कारखानदारी बरोबर इथे शिक्षण क्षेत्रही बहरत आहे। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्या 2 निवडणुकांचा अपवाद वगळता सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण विधानसभेत काँग्रेसशिवाय इतर कोणत्याही पक्षाचा आजवर विजय झालेला नाही। पण यंदा मात्र या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने कडवे आव्हान निर्माण केले आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी याची झलक दिसली। तसेच यावेळेस विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी विजय मिळवला आहे। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या 2.5 वर्षांमध्ये महायुतीच्या सरकारने जी विकास कामं केली, ज्या पद्धतीचा संपर्क आम्ही लोकांशी ठेवला, अडीअडचणी सोडवण्याचं काम केलं आणि कुठलाही फॅक्टर न वापरता फक्त जनतेला असं वाटलं की येणाऱ्या काळामध्ये हा व्यक्ती आपला सेवक म्हणून योग्य आहे, हा प्रमुख फॅक्टर झाला आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं लोकांनी मला आज काम करण्याची संधी दिली।